आवाज कम कर पहले। चिल्लाने का नहीं। चिल्ला मत। मनोज आप कौन है भैया? मीडिया से। हाँ आइए ना, आवाज मत कर। आवाज बोले तो पहले करने के लिए मजबूर किया आपने, मेरे फैमिली को डिस्टर्ब कर दिए, मेरे बच्चे का एडमिशन कैंसिल कर दिए। ओ आप कुछ नहीं कर सकते सर। कुछ नहीं किया आप। नहीं नहीं नहीं, ऐसे का आपने गड़बड़ किया है। पैसे दे दीजिए, मुझे विषय खत्म। हाँ हमारा माल क्या करेंगे? माल लेके जाओ ना, हमने कब बोला? लेके आओ ना। मैंने क्या बोला? कल ले लो तुम, किसका हैंड ओवर करो। श्रीकांत श्रीकांत जी से बात कर, सब कर देगा श्रीकांत। नहीं नहीं नहीं, मेरे को आज सैलरी हो ना, मैं बता रहा श्रीकांत, मैंने बहुत पेशेंस रखा है और मेरे को बिल्कुल चलेगा नहीं वो। अरे दे तो ना। समझ रहे क्या? कोई हैंडल वैंडल नहीं, कोई हैंडल नहीं कर रहा आपके यहाँ का बंदा। लड़के का सैलरी बाकी है, उसको भी माल लेना है। सर 2 महीने से सैलरी नहीं दे रहे, मेरे फैमिली डिस्टर्ब कर दिए सर पूरी। मेरा घर रेंट खाली हो गया पूरा, मेरी बच्ची की एडमिशन कैंसिल हो गई, पूरा धूप में मेरे से काम करा लिए 2 महीने। और मेरे अकेले से नहीं, 4 बंदे अभी तक नागपुर के खराब किए इन्होंने। अरे जाओ दे। काम करा लेते साले, 50 करोड़ का टर्नओवर है, अक्कल नहीं सालों को पैसे देने की गरीब के। होटल है। ये वाकया है नागपुर का, जहां एक मालक अपने कर्मचारी को सैलरी देने के लिए आनाकानी कर रहा था। पिछले 1.5 महीने से ये मालक अपने कर्मचारी को वेतन देने के लिए टाल मटोल कर रहा था। कर्मचारी बार बार कॉल और मैसेज करके सैलरी की मांग कर रहा था, लेकिन मालक ने कर्मचारी का फोन उठाना तक बंद कर दिया था। फिर क्या था, कर्मचारी की सहनशीलता खत्म हो गई। उसने एक 5 सितारा होटल में जाकर मालिक के सबके सामने हकीकत बयां कर दी। 5 सितारा होटल में जमकर बखेड़ा हुआ, जिसके बाद जिल्लत के कारण मालिक को अपने कर्मचारी की सैलरी देनी पड़ी। मामला नागपुर का है। जो कर्मचारी सैलरी के लिए पिछले 1.5 महीने से परेशान था, उस कर्मचारी का नाम मनोज चौहान है, जो पुणे की मीनू सेल्स नामक कंपनी में काम करता था। कुछ महीने कंपनी के मालक हरीश कटारिया ने कर्मचारी को बराबर सैलरी दी, लेकिन बाद में कर्मचारी की सैलरी देने के लिए आनाकानी करने लगा। मनोज चौहान ने समय समय पर अपने कामों का ब्यौरा कंपनी को दिया, लेकिन कंपनी के मालक हरीश कटारिया ने उसके एवज में मनोज को पैसे नहीं दिए। लगातार मनोज कंपनी मैनेजर को सैलरी के बारे में बोलता था, तो कंपनी मैनेजर मालिक ने सैलरी रोकने की बात कहता था। कारण पूछने पर कोई जवाब नहीं मिलता था। लगातार ये मामला 1.5 महीने तक चलता गया। मनोज रोजाना सैलरी की मांग करता था, तो कंपनी उसे टला देती थी। 28 जून को कंपनी का मालक हरीश कटारिया नागपुर आया, जहां उसने अपने कंपनी के कपड़ों की प्रदर्शनी लगाई थी। ये जानकारी मनोज को मिली। मनोज उस 5 सितारा होटल में पहुंचा और सबके सामने हरीश कटारिया को सैलरी मांगी। अन्य व्यापारियों के सामने उसकी बेइज्जती होती देख हरीश कटारिया ने मनोज को बाहर ले गया। पहले तो हरीश ने मनोज को दबाने की कोशिश की, लेकिन जैसे उसे पता चला कि मीडिया साथ है, तो वो जरा शांत हो गया। 4 लोगों में एक सामान्य कर्मचारी के कारण करोड़ों के टर्नओवर वाले मालिक को शर्मिंदा होना पड़ा। मनोज के बार बार सैलरी मांगने के बावजूद हरीश कटारिया उसे टला रहा था। वही मनोज ने बताया कि नागपुर में हरीश कटारिया ने पहले भी कुछ कर्मचारियों को ऐसे ही परेशान किया था। शायद उन कर्मचारियों ने ऐसा कदम नहीं उठाया, इसलिए हरीश जैसे मालिकों में हिम्मत बढ़ जाती है और वो कर्मचारी की सैलरी ऐसे ही पचा लेते हैं। लेकिन मनोज को उठाया गया ये कदम हर मालिकों के लिए सबक बन सकती है। अगर आप कर्मचारी की सैलरी को ऐसे ही टाल मटोल कर हजम करना चाहते हो, तो ऐसा वाकया आपके साथ भी हो सकता है। वही इस वाकये के बाद हरीश कटारिया ने मनोज की सैलरी दे दी है, लेकिन पिछले 1.5 महीने से सैलरी न मिलने के कारण क्या क्या परेशानी मनोज को उठानी पड़ी, ये आप उनसे ही सुन लीजिए। मेरा कौन से मोड में डाल दिया आपने? बात करना। क्या बात करना है? श्रीकांत को बुला, श्रीकांत को बुला, अभी बुला। जो माल पड़ा है, सैंपल्स पड़े हैं, चेक्स पड़े हैं। मैं तो कब से बोला ना आपको, आप ले लो ना आपका। आवाज कम कर पहले। चिल्लाने का नहीं। चिल्ला मत। मनोज आप कौन है भैया? मीडिया से। हाँ आइए ना, आवाज मत कर। आवाज बोले तो करने के लिए मजबूर किया आपने, मेरे फैमिली को डिस्टर्ब कर दिए, मेरी बच्ची का एडमिशन कैंसिल कर दिए। ओ आप कुछ नहीं कर सकते सर। कुछ नहीं किया आप। नहीं नहीं नहीं, ऐसे का आपने गड़बड़ किया है। पैसे दे दीजिए, मुझे विषय खत्म। हाँ हमारा माल क्या करेंगे? माल लेके जाओ ना, हमने कब बोला? लेके आओ ना। मैंने क्या बोला? कल ले लो तुम, किसका हैंड ओवर करो। श्रीकांत श्रीकांत जी से बात कर, सब कर देगा श्रीकांत। नहीं नहीं नहीं, मेरे को आज सैलरी हो ना, मैं बता रहा श्रीकांत, मैंने बहुत पेशेंस रखा है और मेरे को बिल्कुल चलेगा नहीं वो। अरे दे तो ना। समझ रहे क्या? कोई हैंडल वैंडल नहीं, कोई हैंडल नहीं कर रहा आपके यहाँ का बंदा। लड़के का सैलरी बाकी है, उसको भी माल लेना है। सर 2 महीने से सैलरी नहीं दे रहे, मेरे फैमिली डिस्टर्ब कर दिए सर पूरी। मेरा घर रेंट खाली हो गया पूरा, मेरी बच्ची की एडमिशन कैंसिल हो गई, पूरा धूप में मेरे से काम करा लिए 2 महीने। और मेरे अकेले से नहीं, 4 बंदे अभी तक नागपुर के खराब किए इन्होंने। अरे जाओ दे। काम करा लेते साले, 50 करोड़ का टर्नओवर है, अक्कल नहीं सालों को पैसे देने की गरीब के। होटल में होटल है।
अरे हा सांगा सर काय करायचं आहे नाही त्याला बाहेर आणा इकडे मी करतो त्याला बाहेर आणा ना इकडे मला पैसे पाहिजे आज देतो ना मी त्याचं काय आहे ते ऐका, सगळं तुमचं जे काय काय हा. आहे तुमच्याकडे सामान ते माझ्याकडे द्या मी तुम्हाला हँड टू हँड पैसे देतो मी देतो सगळं देतो मला माझे पैसे आज लागेल कुठे देता मला? बस तुम्ही सांगा कुठे या मला सांगा फोन करा मी तिथं ते देतो सामान त्यांनी काय देऊन घेऊ सांगितलं, ऐका. सामानाचा काही विषय नाही त्यांच्याकडे ऑर्डर फॉर्म आणि यांचे हे जे आहे आपल्याकडे चेक वेक ते सगळं आपण द्यायला देऊन तयार देऊ ना, त्याला आहोत. आता पण मी तर त्या पैसे दिवशी द्यावे. पहिल्यापासून म्हणून राहिलो ना त्याला त्याला बाहेर काढा पहिले तुम्ही बाहेर काढा त्याला पहिले नाही, काय होतं? मी सांगतो ना तुम्हाला हे करतो उसको भेजो ना सर नीचे भेजो बाहर चलिए होटल में मत कीजिए आप ठीक है ना भेजो उसको नीचे भेजो भेजो नीचे वो ऐसा नहीं सुनेगा साले लोगों को यूज करेगा साला काम करा लेगा पैसे नहीं देंगे त्याला समजावून द्या श्रीकांत सर चांगलं ना माझ्याशी खाजवू नको म्हणा बहुत बेकार होऊन जाईल मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला काय म्हटलं त्याचं जे सामान आहे साला 50 करोडचा टर्नओव्हर आहे अवकात पैसे द्यायची गरिबांची साल्याची काय म्हटलं तुम्ही मला काय काय आहे सामान ते सांगा मी तिथे येतो आणि तुमचे पैसे देतो मला पूर्ण 1.5 महिन्याचं म्हणा लागेल म्हणा त्याला पूर्ण त्याला तुम्ही काय समजावून ॲडव्हान्स घेतलाय ॲडव्हान्स घेतला ॲडव्हान्स जे आहे 5,000 रुपये ते कापून टाक म्हणा त्याला मला बाकीचा पुन्हा 1.5 महिन्याचा पैसा लागेल विथ इंटरेस्ट लागेल म्हणा तेही सांगून दे त्याला आपल्याला पूर्णच पैसे लागतील आता आणि त्याची वस्तू काय आहे ते घेऊन जाणार म्हणा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तेच म्हणते हां. तुम्हाला तुम्ही मला त्याला द्या म्हणा ते मला तुम्ही कधी देता आज म्हणा तुम्ही किती वाजता म्हणता केव्हा फ्री होता मला फोन करा मी तुमच्या हॉटेलवर आणून तुम्हाला सगळं प्रोडक्ट देतो आणि मला तिथंच पैसे लागेल ठीक आहे काय म्हणता समजून सर देतो. काय विषय आहे? काय माहिती द्या माईक वाईक कशाला? ते ते नाही. सांगा नाही, नाही, त्याच्या विषयी तुम्ही बोला हे काय बघा ते माईक राहू द्या तुम्ही माझ्याशी असं करताय तर हे चुकीचं आहे. नाही नाही तुमच्याशी नाही मग करतोय तुम्ही सर मी कशाला माझ्याशी करताय राहू द्या. सर काय झालं काय काय नाही सर असं झालं आहे की मला यांनी 3 महिने 4 महिन्यापासून झालं मी यांना जॉईन केलं जॉबसाठी यांना माझ्याकडनं पूर्ण कामं करून घेतले कोणती कंपनी आहे एक मिनू सेल्स म्हणून फर्म आहे यांचं आणि त्यांचं नाव आहे हरीश कटारिया पुण्याचे आहेत ते खूप मोठं टर्नओव्हर आहे मोठे माणूस आहेत ते पण असं गरिबा लोकांना वापरून घेतात पैसे देत नाहीत पूर्ण उन्हातानाचे पूर्ण मला काम करून घेतलं माझ्याकडनं 2 महिने आणि मला 1 रुपयासुद्धा त्यांनी दिला नाही आणि मी त्यांना पैसे मागतोय तर पैसे मला फोन माझा ब्लॉक करून टाकला माझा फोन उचलायला तयार नाही त्यांचे एम्प्लॉय मला रिप्लाय करायला तयार नाही काही नाही आणि मला खूप त्रासात दिला त्यामुळे माझा पूर्ण परिवार रस्त्यावर आला आहे सर मला घर सोडावं लागलं मला माझ्या शाळेत मुलीची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल झालेली आहे माझी इतकं मला त्रासात आणि याने एकदम म्हणजे परेशान करून टाकलं फॅमिलीला डिस्टर्ब करून टाकला आणि पैसे द्यायला बिलकुल तयारच नाही आहे कोणत्या पद्धतीने किती महिने काम केलं तुम्ही तिथे इथे 6 महिने काम केलं त्याच्यातला 2 महिन्याचा माझा पगार थांबून आहे तिथे माझा 2 महिने तर की 1.5 महिने 1.5-2 महिन्याचा पगार जोही आहे तो माझा थांबून आहे तिथे. आता काय म्हणताय आता आता गेलं तर मग काय झालं आता गेलं तुझे ऐकायला तयार नाही बाहेर नाही घे ते मला हे धमक्या द्यायला लागले ते धक्काबुक्की करायला लागलेत मला ते पण तुम्हाला म्हणतात ना ते की तुमच्या मग आता म्हणतायत की मी संध्याकाळी काय आहे ते बघतो आणि करून देतो असं त्यांचं म्हणणं आहे बघू आता किती संध्याकाळपर्यंत काय महिन्यापासून मी पैसे नाही दिले तुम्हाला नाही आता तुम्ही 1.5 महिन्यापासून मला महिने. 1.5 महिन्यापासून मला यांनी बिलकुल पैसे दिले नाही किती दिवस झाले तुम्हाला पेमेंट नाही झाला म्हणजे आता 1.5 महिन्याची म्हणजे माझ्या 1 तारखेला माझी सॅलरी होत होती ती 1 तारखेपासून आता इतके दिवस झाले मी 23 त्यांच्या मागे दिवस झाले. हां 23 दिवस झाले त्यांना हातपाय जोडून राहिलो त्यांना माझ्याकडे पुढे स्क्रीनशॉट आहेत त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत सगळं प्रूफ आहे माझ्याकडे मी त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीने काम केलं आहे माझ्याकडे लिखित आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणाल तर मी तुम्हाला ते सगळे दाखवू शकतो त्या गोष्टी आता काय म्हणताय ते आता त्यांचं म्हणणं आहे की पाहू आम्ही संध्याकाळपर्यंत करून तुमचं काय कराय काय होते ते तुमच्या जवळचे जे सामान आहे ना, सामान आहे ते घेऊन आम्ही तुम्हाला हँडओव्हर करू ते आधीपासूनच त्यांना सांगितलंय की तर तुम्ही मी तर द्यायला तयार होतो ना मी त्यांच्या एम्प्लॉयला त्यांच्या मॅनेजरला रोज फोन करतोय की बाबा तुमचं सामान तुम्ही प्रोडक्ट घेऊन जा आणि मला माझे पैसे द्या तरी पण त्यांनी 23 दिवस मला लटकवलेलं आहे असा मला त्रास दिलेला आहे त्यांनी तुला कसे